टूडेज आयुर्वेदा के प्लेटफॉर्म में आप सभी का स्वागत है। तो आयुर्वेदीय शारीरिक संकलन जो डॉक्टर मालती धोत्रे हमारे जो गुरु है, डॉक्टर श्रव मालती धोत्रे, इनका जो बुक है, इट्स पेड लाइफ टाइम एक्सेस फॉर 210 रुपीज समथिंग है, उसका कॉस्ट है। तो उसमें से हम लोग जो रचना शारीर का टॉपिक है वो हम देख रहे हैं। मेरे ख्याल से 45th पेज तक हम लोग आ गए थे। यस, वी हैव कंप्लीटेड द फर्स्ट 3 चैप्टर्स ऑफ दिस बुक। अभी ऐसा नहीं है कि हम वी आर रीडिंग द बुक, वी आर एलेबोरेटिंग द बुक। दैट मीन्स रचना शारीर का जो ज्ञान है वो मैं थोड़े से दृष्टांत, अप्लाइड एस्पेक्ट, कुछ कुछ केसेस, वो सब अ, यहाँ पे बता के आपको उसका ज्ञान देने की कोशिश कर रहा हूँ। तो अगर आपके पास टाइम कम है और आपको खाली नोट्स चाहिए एनाटॉमी के, तो आप ये बुक आप परचेस कर सकते हैं। और इसका लाइफ टाइम एक्सेस आपके पास रहेगा। जब भी आपके मोबाइल में एप्लीकेशन टूडेज आयुर्वेदा रहेगा तो आप वो एक्सेस आपके पास रहेगा। फॉर द प्राइवेसी रीजन एंड पायरेसी रीजन ये इसका स्क्रीनशॉट वगैरह नहीं निकाल सकते, बट जैसे अमेजोन का बुक्स का सीरीज है वैसे किंडल करके रहता है, वैसे आप ये बुक पढ़ सकते हो और जानकारी ले सकते हो। क्योंकि आप स्टूडेंट हो, कुछ चीजें समझ में आएगी, कुछ नहीं आएगी, तो आप मेरे जो पेड कोर्सेस रहेंगे उसमें आप पूरा थॉरोली हम लोग इस पे नॉलेज शेयर करेंगे आपके साथ। सो बैक टू द टॉपिक। आज आपण प्रकरण चौथे या विषयावर सविस्तर बघणार आहोत। आजचं लेक्चर थोडंसं मोठं होईल। का मोठं होणार? कारण की आता बघा, ह्या पुस्तकाचेच 136 पेजेस आपल्याला कव्हर करायचे आहेत। आता आपण 46 पेज नंबरवर आहोत आणि जवळजवळ आता 9वा महिना सुरू झालाय। जानेवारीमध्ये तुमची सिनियरची एक्झाम आहे। तुमच्या एक्झाम बद्दल म्हणजे फर्स्ट इयर BMS FI BMS जी बॅच आहे 23-24ची, यांची एक्झाम कधी आहे याबद्दल MHS कडून सध्या कल्पना दिली नाही। म्हणजे आपल्याकडे आता खूप कमी महिने शिल्लक आहेत आणि त्यामध्ये आपण जरा थोड्या गतीने दोन्ही विषय मी जे घेतो आहे, रचना शारीर, क्रिया शारीर, हे करणं अपेक्षित आहे। संपवणं, रॅदर समजून उमजून करणं अपेक्षित आहे। तर आपण आता सुरू करूया। तर गर्भ व्याकरण हे जे काही प्रकरण आहे, गर्भ व्याकरण ये जो काही प्रकरण है, इसमें आपको कुछ चीजें जो है ग्रंथकार ने बताई गई है उस पे हम लोग ध्यान देंगे। और वो आज थोड़ा सा लेंथी लेक्चर होगा, मगर उसमें हम लोग 40 मिनट्स का लेक्चर रहेगा। उसमें आप कोशिश करिएगा कि आप थोड़ा सा कंसंट्रेशन से यहाँ पे ध्यान दीजिएगा। मैं अभी ग्रुप में मैसेज डाल रहा हूँ, ज्वाइन फास्ट। जिन लोगों को अभी यहाँ पे लेक्चर सुनना है लाइव, वो आ सकते हैं। अदरवाइज ये आपको एप्लीकेशन पे कुछ पार्ट मैं यूट्यूब पे डाल रहा हूँ, 5 मिनट 7 मिनट का पूरा नहीं दे सकता। बाकी का लेक्चर मैं आपको एप्लीकेशन पे दे दूंगा। ठीक आहे। तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहे द्वादश प्राण। काही संकल्पना आहेत आयुर्वेदातल्या, त्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या आहेत, त्या आपण बघतोय। पहिला आहे द्वादश, म्हणजे 12 सांगितले। तर अग्नी, सोम, वायू, सत्व, रज, स्तम, पंचेंद्रियाणि, भूतात्मे इति प्राणः। ऐसा सुश्रुत संहिता के शारीर स्थान के 4वें अध्याय में आपको देखने को मिळता है। मग आता त्याचं वर्णन कसं कसं केलेलं आहे? शरीरात अग्नी, सोम, वायू, सत्व,
रज, तम या पंचज्ञानेंद्रिय आणि भूतात्मा असे 12 प्राण आहेत. मग त्याच्यात वर्णन कसं आहे तर अग्नी, सोम, वायू ही तत्वे क्रमाने पित्त, कफ आणि वात. पित्त, कफ आणि वात. तर इथं तुम्हाला एक MCQ विचारू शकतात, ठीक आहे, की सोम कुठल्या तत्वाचं आहे. ठीक आहे, तर सोम जे आहे ते कफाशी निगडित आहे, वायू हे वाताशी निगडित आहे आणि पित्त जे हे अग्नीशी निगडित आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याला कन्फ्युजन होणारा MCQ टाकणं यांना अपेक्षित असतं, आणि तो MCQ आहे सोम. ठीक आहे, फुल स्क्रीन करूया म्हणजे जरा अजून छान तुम्हाला हे कळेल. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा जो टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मग यांनी हे आपला हा प्रश्न होता की किती अ, कुठल्या कुठल्या दोषाचा कशाशी संबंध सांगितलाय. अग्नी, सोम आणि वायू यांचा कफ, पित्त, कफ आणि वात यांचे संबंध सांगितलेला आहे. त्याप्रमाणे पित्त, कफ, वात हे 3 दोष, सत्व, रज व तम हे 3 गुण आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि भूतात्मा असे 12 प्राण सांगितले आहेत. मग त्यात अग्नी कुठलं, तर अग्नी तत्व हे अतिशय महत्वाचे आहे. अग्निरेव पित्तांतर्गत हा कुपित अकुपित हा शुभ अशुभ करोती, असं चरक संहितेमध्ये याच्याबद्दल वर्णन आहे. म्हणजे काय तर अग्नी काय करतो, पित्तासोबत राहून चांगल्या गोष्टी करतो जर तो प्राकृत स्थितीत असेल. अकुपित म्हणजे अं, अकुपित म्हणजे नॉर्मल, आणि कुपित म्हणजे एखाद्या गोष्टीचं वाईट करणे. मग आता वाईट कसं करतो, कुपित कसं करतो, तर जर समजा अग्नी दीप्त जास्त झाला तर आपले जे काही अवयव आहेत, त्या अवयवांचं सुद्धा विदारण करायला लागतं. उदाहरणार्थ आपण पेप्टिक अल्सर बघतो, किंवा आपण अल्सरेटिव्ह कोलायटिसचे पेशंट बघतो. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला ते कुपित हे अग्नीचं स्वरूप बघायला मिळतं. अकुपित म्हणजे नॉर्मल. मग जे तुमच्या जे पचनक्रिया आहे, किंवा तुमचं जे काही डाइजेशन अपन ज्याला म्हणू शकतो, डाइजेशन जिसको हम लोग बोलते हैं, तो वो सारी चीजें जो है वो अग्नि के गुण के अंडर आती है, अग्नि तत्व के अंडर आती है. शुभ अशुभम करात करोती, शुभ अशुभानी करोती, मतलब शुभ चीजें जो अच्छी चीजें हैं वो, और अशुभ चीजें हैं. अभी अशुभ चीजों के अंदर हम लोग यहाँ पे दे सकते हैं, जैसे हमने लास्ट एग्जांपल लिया था अल्सरेटिव कोलाइटिस. तो वैसे एक GERD कंडीशन होती है, मतलब वो अग्नि इतना विकृत हो जाता है कि वात को ऊपर लेके जाता है और फूड को भी ऊपर लेके जाता है. तो ये अशुभ कार्य भी अग्नि कर सकता है जब वो विकृत अवस्था में प्राप्त होता है. तो पित्ताचं अंतर्गत म्हणजे पित्तामध्ये राहून कुपित होऊन अशुभ व अप्राकृत होऊन शुभ कार्य करतो. अकुपित म्हणजे प्राकृत होऊन शुभ काम करतो. ठीक आहे, मग सोम हे कशाला म्हटलेलं आहे. सोम एव शरीर श्लेष्मांतर्गत कुपित अकुपितम शुभ अशुभ भानी करोती. सोम हे कफांतर्गत राहून कुपित झाल्यास अशुभ व प्राकृत. अभी यहाँ पे एग्जांपल हम लोग लेते हैं बलगम का. जैसे यहाँ पे बलगम मतलब देर इज अ म्यूकस फॉर्मेशन. म्यूकस फॉर्मेशन जो आपका होता है वो हम लोग यहाँ पे लेते हैं. तो ये म्यूकस फॉर्मेशन जो है वो सोम के इससे, बलगम जिसको हम लोग बोलते हैं, तो वो इसके अंदर आता है. ठीक है, तो जब आप वीडियो देखेंगे तो ये मैं जब हाईलाइट करूंगा तो ये भी आपका ये जो पीला वाला पार्ट रहेगा ये एक तो MCQ के लिए रहेगा. ये जो कमेंट्स रहेंगे वो आपको गाइड करेंगे कैसे वो आपको लेक्चर सुनना है. आप 2x 3x 1.5x में देख सकते. वायू, शरीरातील सर्व चलन वायूमुळेच असते म्हणून त्याला वायुस्थ यंत्रतंत्र धरा. विक्रिया शारीर का जो लेक्चर है जिसमें वायु